नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. तर तुम्हाला मिरज ते तिरुपती बालाजीची संपूर्ण माहिती देणार आहे आणि आपण जे काय मजा मस्ती करणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण राहायचं कुठं, खायचं कुठं, ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे आम्ही. तर मित्रांनो, ही आपली सीट आहे, ही आपले राहुल, हे दादा दादा आपण काही सीट आहे आपली. तर मित्रांनो, आपली सीट तर आता कन्फर्म झालेली आहे, पण आपण आता उद्या सकाळी भेटू तिरुपती बालाजी. तर मित्रांनो, आपण चौघं निघालो आहेत, चौघं मित्र आपण. तर बघूया आपले राहुलच्या याची तर एकदम डेंजर मजा घेणार आहे मी. या मित्रांनो, जेवायला घरातला आपल्याला आहे सुकट डाळ, चपाती, कांदा या इकडे भरलेलं वांग सुद्धा आहे आणि शंकरपाळे आहेत. या शिवया पण बॅगा वगैरे सगळे आवरलेले आहेत, दादा वगैरे सगळे आवरून बसलेले आहेत. तर आपण आता पुढच्या स्टेशन आपलं तिरुपती बालाजीच आहे. हे हनुमंत बाबा तयार आहेत, राहुल, दादा, हे आपले भाऊ. तर आपण सकाळी बरोबर 8 वाजता तिरुपती बालाजी स्टेशनवर पोहोचलेलो आहे. तर आपण स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर ना आपल्याला रिक्षा वगैरे तिरुमलाला जाण्यासाठी भेटतील. पण आता आपण सध्या चालत वर जाणार आहे, तर ते बघूया या कसं आहे. तर मित्रांनो, स्टेशनवरून आपल्याला अलीकडीला जाण्यासाठी 200 रुपयामध्ये रिक्षा भेटलेली आहे आणि आता तिथं लॉकरमध्ये जिथं बॅगा ठेवून घेतात तिथं आम्ही चाललो आहे. तर पुढची माहिती पुढे बघूया आपण. तिरुपतीची भावानो सिटी आहे, हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथं बॅगा आपण लॉकरला ठेवायचा आहे. तर आता आपण अलीकडे मार्गाने चालत जाणार आहे, पण त्याच्या आधी आपण लॉकरला सगळे आपले बॅग वगैरे ठेवून घेऊया. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपले बॅग चेक होत्या. जर पैसे दान करणार असला तर तुम्हाला इथं 100 रुपयाच्या ऐवजी चिल्लर भेटून जाईल, ते तुम्ही चिल्लर घेऊन दान करू शकता वर. मित्रांनो, पहिली पायरी वर चढून आल्यावर हे आहे बघायला. असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं नाश्त्याचं वगैरे दुकान वगैरे, पाणी, तुम्हाला काय थंड पाहिजे असेल तर ते भेटणार आहे. जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायला पॉईंट भेटून जाईल तर नाश्ता तुम्ही करू शकता. पुरं खाण्यापिण्याचं ठिकाण आहे मित्रांनो, आणि दुसरी कमान आहे त्याच्यामधून आपल्याला प्रवेश करून वर जायचं आहे. मित्रांनो, इथं पण यूज सगळं आपली 200 पायऱ्या चढून झालेल्या आहेत, तर वर अजून बघू किती चढायचे आहेत. तर मित्रांनो, आता तुम्ही बोर्ड बघितला, आपल्या 500 पायऱ्या झालेल्या आहेत. एकदम शिस्तीत चढायचं आहे, काय गडबड नाही, काय नाही. बसत थोडं बसत उठत चढायचं आहे. अजून पुढं दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही हरिण. तर मग आता एक तुम्ही प्राणी बघितला, जे प्राणी दिसणार आहे ते तुम्हाला सगळी प्राणी दाखवणार आहे, जे दिसतील तेवढी. मित्रांनो, फायनली 1100 पायऱ्या झालेल्या आहेत, अजून पुढच्या अजून हे करायचे. अरे बापरे, दादा आमची गुडघ्यावर आहे आता. दादा इकडे इकडे कसं वाटायला दादा? मित्रांनो, बघू शकता 1700 पायऱ्या झालेल्या आहेत आणि 1850 अजून बाकी आहेत. तर ते करूया कवर आपण. बघू शकता मित्रांनो, आपला यो मधला टप्पा आहे. इथं तुम्ही नाश्ता वगैरे, चायनीज वगैरे, राईस असं सगळं तुम्हाला भेटून जाईल. बरोबर मध्ये आल्यावर आहे ना, बरोबर तिथं आहे.
बसायला वगैरे जागा इथं बघू शकता तुम्ही. नारळ पाणी वगैरे प्यायला तुम्हाला स्टॉल वगैरे आहेत. वा मित्रांनो इथं वाघ चित्ता वगैरे आहे. एकटा कधी चालू नका. त्या मित्रांनो इलेक्ट्रिक पावडर घातलेली आपण त्यामध्ये एनर्जीसाठी. राहुल तयार केला आपला. राहुल पे बघू. खायला फ्रूट वगैरे आहे तुम्ही बघू शकता. कितीला दादा ते? 20 रुपये. मित्रांनो काय कमेंट मध्ये नक्की सांगा काय लय मोठा आहे. हो एकदम क्लोज आलेलं. त्याला सवय झाली वाटतं दादा आहे ना लोकांची. तर बघू शकता 2500 पायऱ्या आपल्या झालेल्या आहेत. तर 1050 एवढे राहिलेले आहेत. ते आपण पुढं पार करूया. हे बघू शकता मित्रांनो इथनं बस वगैरे गाड्या वगैरे वर मंदिरापाशी यायसाठी रोड आहे. आणि इकडं बघू शकता या पायऱ्या सगळ्या ह्या पायऱ्या आहेत. हे आपले दादा वगैरे काही चहा प्यायला तोडतं. मित्रांनो मामाकडनं चहा घेतलेला आपण बघू शकता. चहा पण एकदम क्वालिटी आहे. हा दादाने तयार केलेला आहे शेवटी. हे बघू शकता समोर मित्रांनो हा वर रोड आहे. ही आधी आता ही बोगदा वगैरे करून दिल्यात ना. आधी ह्याच्या वरून जायचं होतं त्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे जास्त होत होते. त्याच्यामुळे इथं आपल्याला बोगदा टाईप असं करून दिल्यात गाडीवरनं आणि आपण दर्शनासाठी खालनं जायसाठी. बघू किती क्लोज आपल्या हरिण आहे बघा. मंदिराच्या अगदीच जवळ आलेला आहे आपण. थोडा त्रास झाला चालायला. देवाचं नाव घेत आलो त्यामुळं जरा त्रास थोडा कमी झाला. इथं पण मी खालनं जायला लागत होतं पण आता इथं पूल केलाय. इथनं खालनं जायला लागत होतं. रोड वगैरे आहेत. खालून हायवे वगैरे केलाय. तुम्ही बघू शकता हायवेवरून जायला लागते आपल्याला. मंदिराच्या एकदम म्हणजे एकदम क्लोज आलेला आहे आपण. चालले दादा वगैरे सगळे पुढं. तर तुम्हाला दरी वगैरे दाखवतो. दरी बघू शकता आहे कशा गाड्या चालल्या आहेत हायवेवरून. तर मित्रांनो आपल्याला पुढं अजून एक कमान लागलेली आहे. तर तिथं पण पायऱ्या आहेत. तर त्या पायऱ्या किती काय आहेत ते तुम्हाला पायऱ्या चढून झाल्यावर मग सांगतो. तर बघू शकता या अशा प्रकार पायऱ्या आहेत. तरी बघू शकता तुम्ही की भक्त लोक कसं चाललेले आहेत गुडघ्यावर. तर आपण आता सध्या इथं पोहोचलेलो आहे मंदिरापाशी. या पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आपल्या 3500 पायऱ्या. ओके तर आपण आता जाऊया मंदिरापाशी. मंदिर पण जवळच आहे. तर या आपण खाली बॅग जमा केली ती वर आलेली आहे. तर आपण इथून ती बॅग घ्यायची आहे. तर मित्रांनो CRO ऑफिसला आपण आता रूम बुक करायला चाललोय. तर बघूया रूम भेटते का नाही. तर सध्या आपण मंदिरापाशी पोचलोय आणि आपल्याला प्रसाद म्हणून खिचडी सुद्धा दिलेली आहे. तर आपण पुढची माहिती अजून बघूया पुढे. इथं तुम्हाला महाराष्ट्रीयन आणि पंजाबी वगैरे चायनीज वगैरे इथं सगळं नाश्ता तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही समोर बघत आहे ते CRO ऑफिस आहे. इथं रूमचे तिकीट बुक होतात पण अजून आपल्याला तिकीट भेटलं नाही म्हणून आपण इथं बाहेर बसलेलो आहे. हे मित्रांनो तुम्ही जे समोर बघत आहे ते CROचे ऑफिस आहे. तर जाऊया तिकडे आपण. तर मित्रांनो जे खाली सगळे बसलेले आहेत ना त्यांना अजून रूम बुकिंग नाही झालेली आहे. त्यामुळं आता 3:30 वाजलेले आहेत तरी रूम भेटलेली नाही. हे पण आमच्यासारखंच खाली बसलेले आहेत. तर मित्रांनो रूम कुठं बुकिंग करायची आहे मी तुम्हाला ते दाखवतो. तर चला. तर मित्रांनो इथं आपण सरळ जायचं आहे. इथं आपण रूम बुकिंग करू शकतोय. तरी मित्रांनो तुम्ही जी लाईन बघत आहे ना ते आपले तिकीट बुकिंगची लाईन आहे. तर ते आता तर इथं कोण दिसेनात. आपण पुढं जाऊन बघूया तिकीट लाईन चालू आहे काय बंद आहे. तरी मित्रांनो रूम बुकिंगचं आपलं हे काउंटर आहे. इथं आपण रूम बुकिंग करू शकताय का. तरी इथं आता बंद आहे. ते आता कधी उघडते ते आपण बघूया. तर मित्रांनो इथं मी आलतो त्यांनी म्हणायला लागल्यात की 5 वाजता या. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला आधार कार्ड आणायचं आहे.
आधार कार्ड जर तुम्ही नाही आणला तर तुम्हाला रूम टोकन नाही मिळणार, हे गरजेचं आहे. जर मित्रांनो तुमचं जर रूम बुकिंग झालेलं असेल तर तुमचं ते कोड आहे ना ह्याच्यावर येईल, आणि जर ते कोड आलं असेल तर तुम्हाला ते मोबाईलवरती मेसेज येईल, ते मेसेजनुसार तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो ह्याच्यावर तुम्हाला जर ॲड्रेस आला तर तुम्ही इथं तुमचा रूमचा पत्ता तुम्हाला भेटून जाईल. आणि जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर तुम्ही तर चहा पण पिऊ शकता आत. आपलं रूम बुकिंग तर झालेलं आहे, दादाने आपलं टोकन घेऊन आले. आता आपण आपल्याला मॅसेज येईल, ते मॅसेज आपण बघूया आणि ते पत्ता काय असेल ते रूमचा तर आपण रूमवर जाऊया. तर मित्रांनो हे आपलं लोकल मार्केट आहे. इथनं तुम्हाला काय पाहिजे ते वस्तू घेऊ शकता. तुमच्या बारक्या लहान पोरांना पण वस्तू घेऊ शकता. हे खेळणी कपडे वगैरे सगळे ब्रेसलेट किचन वगैरे सगळं तुम्ही इथनं घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला लुंगी शर्ट वगैरे जर पाहिजे असलं तर इथं 4 प्रकारचे शर्ट आहेत, इथं 4 प्रकारचे लुंगी आहेत, हे तुम्ही इथनं घेऊ शकता. तर इथं मित्रांनो बालाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती आहे, इथं तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. मित्रांनो या सर्कलच्या बरोबर ह्या साईडला तुम्हाला बसेस प्रायव्हेट टॅक्सी वगैरे करून तुम्हाला दर्शनला जाता येईल. ही फ्री बस आहे आणि तुम्ही यातून पण जाऊ शकता. मित्रांनो संकुमित कॉटेज म्हणून आपल्याला रूम भेटलेली आहे, तर मंदिरापासून एकदम जवळ आहे. तर जाऊया मग आता रूममध्ये. तर हा कल्याण कट्टा आहे, आपण कल्याण कट्ट्याकडे निघूया. त्याचं टोकन मिळत आहे आणि ब्लेड वगैरे मिळतात. ब्लेड आणि टोकन. हो दादा काय कुठे फिरे नाही. ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला रूम भेटणार आहे. एक हॉल, एक बेडरूम, पॅसेज, संडास, बाथरूम, अशा प्रकारे हॉल भेटणार आहे, रूम भेटणार आहे आपल्याला. तर मित्रांनो आवरून आता आपण चाललोय दर्शनाला. तर दर्शन वगैरे घेऊया आणि दर्शन किती वेळात होतंय ते पण तुम्हाला सांगतो मी. तर पहिला दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला सांगतो. सुंदरचं मंदिर आहे, दर्शन आरती चालू आहे. तरी बघू शकता मित्रांनो दर्शनाची रांग आहे ही. तर या रांगेतनं आपल्याला जायचं आहे पुढे. तर मित्रांनो तुम्हाला खाय प्यायचे सगळे स्टॉल भेटून जातील इकडं. 24 तास चालू असतात. खाण्यापिण्याचं तर तुम्हाला काही टेन्शन नाही आहे इथं. तरी बघू शकता मित्रांनो लाईनीत भक्त कसे थांबलेले आहेत. तर आपल्याला पण ह्याच पद्धतीनं रांगेतनं पुढं चालत जायचं. तर मित्रांनो गेट नंबर 19 मधून आपल्याला आत जायला एंट्री आहे. तर आत जाऊया आपण, रांगेत थांबूया. व्यंकटरमणा गोविंदा. तर मित्रांनो आपण रांगेत आलेलो आहे. तर जाऊया पुढं जाऊन रांगेत थांबूया. मित्रांनो इथं पाणी वगैरेचं काही टेन्शन नाही, कारण पाणी एक 5-5 मीटरवर पाण्याची नळं आहेत ॲक्वा फिल्टरची. आणि बाथरूम पण एक तुम्हाला सांगतो एक 10-10 मीटरवर बाथरूम पण आहे. टॉयलेट बघा आताच एक टॉयलेट गेलं, तर आत्ताच एक समोर टॉयलेट. तर ह्याचं काही टेन्शन नाही आहे आपल्याला. गर्दी बघू शकता जण होऊ शकता पळत दर्शन चालू आहे. पण रावल्या तर मित्रांनो बरोबर आपण 8 वाजता दर्शनाला गेलतो. तर आता बरोबर आम्ही 5 वाजता बाहेर पडलोय. तर ही सगळे लाडू वगैरे प्रसाद वगैरे घेऊन आत्ता जस्ट बाहेर आलो. तर मित्रांनो आपलं दर्शन आता झालेलं आहे. तर आपण भेटूया आता सकाळी. ओम नमो व्यंकटेशाय. तर मित्रांनो गेस्ट हाऊस तुम्ही बघू शकता, इथं आपण राहिलो होतो. आता आपण चाललोय दर्शनाला दादांसोबत. तुम्हाला नाश्त्याला वगैरे काय काय भेटणार आहे ते सगळं दाखवणार आहे मी पुढं. तर
व्हिडिओमध्ये तुम्ही राहा, दाखवतो पुढं. हे आपल्या रूमपासून डाव्या हाताला वळला ना तर हे पूर्ण असं तुम्हाला मंदिराचा परिसर दिसून जाईल. हे बघू शकता तुम्ही, हे मंदिर वगैरे हे बघू शकता मित्रांनो. नाश्त्यासाठी वगैरे जागा वगैरे किती, म्हणजे इथं तुम्ही काय पाहिजे ते खरेदी करू शकता. हे मंदिर परिसरामध्ये आहे सगळं. बघू शकता हॉटेल वगैरे. मित्रांनो आपण आले मंदिरापाशी. हे बघू शकता तुम्ही, जागोजागी स्क्रीन वगैरे सगळे लावलेले आहेत. तर मित्रांनो इथं कळसाचं दर्शन वगैरे पण भक्त घेत असतात. इथं बघू शकता तुम्ही. व्यंकटरमणा गोविंदा. तर आपण सकाळीचं पण दर्शन घेतलेलं आहे कळसाचं. तर आता आपण अन्नछत्रला जायचं आहे. महाप्रसाद. तर महाप्रसाद आहे तिथं जाऊन येऊया. तर मित्रांनो तुम्हाला नारळ पाहिजे असेल तर पूजासाठी तर नारळ बरोबर तिथं भेटून जाईल या दुकानामध्ये. इथं मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर डाव्या हाताला जे इकडं वाट गेल्या ना गेटापासून आत, इथं तुम्हाला महाप्रसाद भेटून जाईल. मित्रांनो इकडून वर जायचं आपल्याला. तर हे बघू शकता मित्रांनो, जी लाईन चालल्या ती महाप्रसाद खाण्यासाठी चालल्या. तर हे बघू शकता मित्रांनो, व्यंकटरमणाचे सुंदर असं रूप. व्यंकटरमणा गोविंदा गो. तर मित्रांनो बघू शकता भक्त लोक असं बसलेले आहेत. ते त्यांच्या पद्धतीचं ताट आहे. केळीची पानं वापरतात. तर नमस्कार मित्रांनो, आपला तर प्रवास आणि दर्शन वगैरे खूप सुंदरमय झालेला आहे. तर मित्रांनो माझा व्हिडिओ आणि माहिती कशी काय वाटली ती तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता.